Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. But showing items 22 to 25 of 25. Activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. नमस्कार. इंग्रजी पाठ क्रमांक 50. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आम्ही इंग्रजी शिकतो अथवा आम्ही इंग्रजीचं ज्ञान मिळवतो. तुम्हीही तेच करा. आज रविवार ऑक्टोबर 2, 2022. आज आपण मागील पाठावरून पुढे शिकणार आहोत. गुड मॉर्निंग. इंग्लिश लेसन नंबर 50. I learn English, so do you. Through this title, I learn English means I obtain the knowledge of English. You too do it. I mean you too obtain it. Today Sunday, 2nd October 2022. Now we will proceed further from last lesson. नमस्कार. आता आज आपल्याला हे लक्षात आणून देऊ दे की ऑक्टोबर 2 म्हणजेच आज 2 महान नेत्यांची जयंती आहे. एक तर आपले पितामह राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे झाला होता. टुडे being 2nd October, there is birth anniversary of 2 great personalities. One is Mahatma Gandhi, the father of the nation, who was born on 2nd October 1869 in पोरबंदर ऑफ गुजरात. दुसरे लाल बहादूर शास्त्री, आपले भारताचे माजी पंतप्रधान, ज्यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. लोकप्रिय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुघलसराई, उत्तर प्रदेशातील मुघलसराई येथे झाला होता. सेकंड, व्हेरी पॉप्युलर ग्रेट पर्सनॅलिटी, दॅट इज एक्स प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अँड पॉप्युलर टू लाल बहादूर शास्त्री, who gave the slogan to our country, that is Jai Jawan Jai Kisan, who was born on 2nd October 1904 in Mughalsarai of Uttar Pradesh state. नमस्कार. आता आपण पाठाकडे वळूया. What was ती काय सांगत होती? ती काय सांगत होती? What was she telling? What was she telling? ती काय सांगत होती? ती आम्हाला काही माहिती देत होती. She was giving us some news. She was giving us some news. म्हणजे ती आम्हाला काय बातमी सांगत होती.
हू वॉज एल्स देअर हू वॉज डिस्कसिंग विथ यू. तिथे आणखीन कोण होतं जो तुमच्याबरोबर चर्चा करत होता. तुमच्याबरोबर तिथे कोण होतं जो चर्चा करत होता. देर वॉज वन गाय who was discussing some important things with us. GUI गाय म्हणजे व्यक्ती, पुरुष. तर तिथे असा एक मुलगा होता, पुरुष होता, जो आमच्याबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी चर्चा करत होता. काही महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करत होता. कोण रामायणाचं वाचन करत होता. हू वॉज रीडिंग रामायणा द एपिक. एपिक म्हणजे महाकाव्य, महाग्रंथ, EPIC. हू वॉज देअर हू वॉज रीडिंग रामायणा द एपिक. रामायण हा महाग्रंथ कोण वाचत होतं. विजय वॉज रीडिंग एपिक रामायणा. विजय वॉज रीडिंग द एपिक रामायणा. म्हणजे विजय रामायण हे महाकाव्य वाचत होता. विजय रामायण हे महाकाव्य वाचत होता. कोण गेटचं म्हणजेच कोण फाटकावर रक्षण करत होतं. हू वॉज गार्डिंग ॲट द गेट. GUARD गार्ड म्हणजे रक्षण करणे. हू वॉज गार्डिंग ॲट द गेट हे फाटकावर पहारा कोण देत होता. इथे रक्षण म्हणण्यापेक्षा पहारा म्हणायचं. पहारा कोण देत होता. रामू सिंग वॉज गार्डिंग ॲट द गेट. रामू सिंग हा फाटकावर कर्तव्य बजावत होता किंवा फाटकावर पहारा देत होता. तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे. फिशरमन वेर फिशिंग इन द सी. कोळी सागरात मासेमारी करत होते. फिशरमन म्हणजे कोळी, FISHERMAN. फिशर म्हणजे कोळी. फिशरमेन वर फिशिंग इन द सी म्हणजे समुद्रात मच्छीमारी करत होते. फिशिंग म्हणजे मच्छीमारी. कोळी मच्छीमारी करत होते. आपण काय करत होतात तिथे. आपण काय करत होत तिथे. व्हॉट वर यू डुईंग देअर. व्हॉट वर यू डुईंग देअर. मी पत्र लिहित होतो अथवा पत्र लेखन करत होतो. आय वॉज रायटिंग ए लेटर. आय वॉज रायटिंग ए लेटर. आता काही माणसं काय म्हणूया आपण, साधना करत होते म्हणजे ध्यानधारणा करत होती असं म्हणायचं असेल तर कसं करणार. काही माणसं ध्यानधारणा करत होती. अ फ्यू पीपल वर डुईंग मेडिटेशन. फ्यू पीपल वर डुईंग मेडिटेशन. मेडिटेशन ध्यानधारणा, MEDITATION म्हणजे तपश्चर्या, ध्यानधारणा याला मेडिटेशन म्हणतात. आता मेडिटेशन हे नाउन झालं. मेडिटेट म्हणजे वर्ब पण आहे.
ही वॉज मेडिटेटिंग म्हणजे तो तपश्चर्या ध्यानधारणा करत होता. ही वॉज मेडिटेटिंग अथवा ही वॉज डुईंग मेडिटेशन. मेडिटेशन हे नाव नाही, मेडिटेट म्हणजे वर्ब आहे, ध्यानधारणा करणे, अर्थात तपश्चर्या करणे. आलं का लक्षात? आता ही आपण अशी छोटी छोटी वाक्य मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला वाटत असेल हे काय छोटी छोटी वाक्य आम्हाला येतात. बरोबर आहे, पण ही त्या काळातल्या क्रिया कशी वाक्य करायची हे असं सांगतात. जेव्हा कसं आहे की जेव्हा याला जोड वाक्य असतात, म्हणजे उदाहरणतः कसं त्यावेळेस अशा या वाक्यांचा तुम्हाला उपयोग होईल, पण ते तुम्हाला आली पाहिजेत अगोदर, म्हणून मी तुमची ही अशा प्रकारची वाक्य घेतोय. कसं, मी तिथे गेलो तेव्हा ते बोलत होते. दे वर टॉकिंग वेन आय वेंट देअर. आता इथे दे वर टॉकिंग हे क्रिया घडत होती हे सांगते, पण कधी? वेन आय वेंट देअर, जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा तिथे काय चाललं होतं हे सांगितलेलं आहे. दे वर टॉकिंग वेन आय वेंट देअर. आता इथे दे वर टॉकिंग हा कंटिन्यूस पास्ट टेन्स आहे, पण वेन आय वेंट देअर सिम्पल पास्ट टेन्स आहे. पण वाक्याचे दोन भाग आहेत, जोड वाक्य आहे, आणि अशा वेळेस अशा वाक्यांचा मी जे तुम्हाला शिकवतोय त्याचा तुम्हाला खास उपयोग होणार. आय म्हणजे मला माहीत नव्हतं ते ध्यानधारणा करत होते. आय डिड नॉट नो दे वर डुईंग मेडिटेशन. मला माहीत नव्हतं ते ध्यान साधना करत होते. म्हणजे अशा याचा उपयोग झाला बघा. ही वॉज स्लीपिंग वेन आय कॉल्ड हिम. मी त्याला जेव्हा फोन केला त्यावेळेस तो झोपत होता. ही वॉज स्लीपिंग वेन आय कॉल्ड हिम म्हणजे मी जेव्हा त्याला फोन केला तेव्हा तो झोपत होता. लक्षात. आई नाश्ता तयार करत होती, अल्पोपहार तयार करत होती जेव्हा मी आंघोळ करत होतो. मॉम वॉज प्रिपेरिंग ब्रेकफास्ट फॉर मी वेन आय वॉज टेकिंग बाथ. बरं का, मॉम वॉज प्रिपेरिंग ब्रेकफास्ट फॉर मी वेन आय वॉज प्रिपेरिंग ब्रेकफास्ट. when I was doing breakfast. Mom was preparing breakfast for me when I was taking a bath. आई माझ्यासाठी जेव्हा अल्पोपहार नाश्ता तयार करत होती तेव्हा मी आंघोळ करत होतो. आलं का लक्षात? पहा, हे म्हणजे कसं हे महत्त्वाचं आहे त्या वाक्यात. दुसरं, when I came, she was just getting up. When I came, she was just getting up. जेव्हा मी आलो त्यावेळेस ती जस्ट उठत होती, म्हणजे झोपून उठत होती. मी जेव्हा आलो तेव्हा ती नुकतीच झोपून उठत होती. माय फादर वॉज इन द फार्म but I was having chat with my friends. My father was in the farm when I was chatting with my friends. म्हणजे माझे वडील शेतात होते त्यावेळेस मी माझ्या मित्रांशी गप्पा मारत होतो. तू काय करत होतास? व्हॉट वर यू डुईंग? व्हॉट वर यू डुईंग? तू काय करत होतास? आम्ही
भाषणं ऐकत होतो, नेत्यांची भाषणं ऐकत होतो. वी वर लिसनिंग द स्पीचेस ऑफ द लीडर. वी वर लिसनिंग द स्पीचेस ऑफ द लीडर. स्पीच, SPEECH, स्पीच म्हणजे भाषण, वक्तव्य. वी वर लिसनिंग द स्पीचेस ऑफ द लीडर. नेत्यांची वक्तव्य ऐकत होतो. What food were you having when I saw? मी जेव्हा पाहिलं तेव्हा तू कुठलं अन्न घेत होतास, काय अन्न घेत होतास? What food you were having when I saw? मी जेव्हा पाहिलं तेव्हा तू कुठलं अन्न घेत होतास किंवा कोणतं जेवण घेत होतास? Were you having juice at time when I came there? तू रसाहार करत होतास का किंवा रस पीत होतास का? रस रस घेत होतास का जेव्हा मी तिथे आलो? यू वर हॅविंग ज्यूस वेन आय केम देर. मी जेव्हा तिथे आलो तेव्हा तू रस घेत होतास का? सम ऑफ माय फ्रेंड्स वर वेटिंग टू टॉक विथ मी. काही माझे मित्रमैत्रिणी माझ्याशी बोलण्यासाठी थांबले होते. माझ्याशी बोलण्यासाठी थांबले होते. माझ्याशी बोलण्यासाठी थांबले होते. When I said good morning, what was she doing? When I said good morning, what was she doing? मी जेव्हा सुप्रभात म्हटलं, सुप्रभातच्या गुड विशेष दिले त्यावेळेस ती काय करत होती? शी वॉज जस्ट ब्रशिंग हर टीथ वेन आय सेड गुड मॉर्निंग. ती नुकतेच दात घासत होती जेव्हा मी तिला सुप्रभात म्हटलं. जेव्हा मी तिला सकाळच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळेस ती नुकतेच दात घासत होती. सो फ्रेंड्स, I'll wait today since it's long time has passed. तर मित्रो, आता मी थांबेन कारण बराच वेळ गेलेला आहे. सो टुडे we completed 50th lesson. So naturally from next lesson we will go and make some sentences of different than today. तर आता आज आपण 50वा पाठ पूर्ण करत आहोत. पुढील लेसनपासून पाठापासून आपण काय वेगळी वाक्य शिकू की जेणेकरून आपल्याला विविधता येईल. सो टिल देन बाय बाय. तोपर्यंत राम राम. 10.